हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज जरा छोट्या छोट्या गोष्टींबद्दल मला बोलायचं आहे. आपण सगळ्यांच्या जीवनात घडतात त्या, आणि त्या छोट्या गोष्टी आपण जरा फॉलो केल्या की आपलं आयुष्य कसं एकदम बदलते, एकदम सुखमय होते. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत का नाही, त्या आपले आयुष्याचं एक अंग बनून जातात. फॉर एक्झाम्पल, थँक्यू म्हणा. कोणी दूधवाला आणून दुधाचं पॅकेट देतो तुमच्या हातात घरात, थँक्यू म्हणा. किंवा कुरिअरवाला मुलगा पार्सल आणून देतो, थँक्यू म्हणा. ही साधी, या साध्या सवयी आपण आत्मसात केल्या का नाही, शेवटपर्यंत आपल्याला सोडून जात नाही. त्यामुळे अशा छोट्या, अगदी छोट्या, ज्याच्यासाठी आपल्याला काही पैसे खर्च करावे लागत नाही, ह्या गोष्टी आपण आज थोड्या शिकणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे काही करताना आपल्याला लक्षात असायला पाहिजे, टू एअर इज ह्युमन. म्हणजे चूक ही कोणाची चूक होऊ शकते. आपण माणसं आहोत म्हणून आपल्या हातातनं चुका होतात, म्हणून काही फार पश्चाताप करायची गरज नाही. शक्य असलं तर ती चूक करेक्ट करायची, आणि नाही शक्य नाही ते परत ती रिपीट करायची नाही. कधीच रिपीट करायची नाही. एकदा चूक घडली ना हातातनं, ओके, आपण त्यातनं एक धडा शिकायला पाहिजे. आयुष्यात परत मी ही चूक करता कामा नये. आणि कधी कोणी आपल्याला काही मदत केली, कोणी सांगितलं, त्याच्यामुळे आपलं काम झालं. सपोज अमुक अमुक ठिकाणी नोकरी आहे बाबा म्हणून तुम्हाला सांगितलं कोणी, तुम्ही गेलात आणि तुम्हाला ती नोकरी लागली. मग येऊन त्यांना सांगा ना, थँक्यू, तुम्ही सांगितल्यामुळे झालं बघा माझं काम. किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. कधी कधी का नाही आपल्याला कॉमन मॅनला माहीत नसते. ह्या छोट्या गोष्टी कोणी आपल्याला सांगितलं, परत नाही तुम्हाला, हो तुमच्यामुळे कळलं, थँक्यू. खरंच आपल्यामुळे नव्हे, सगळे जगाला माहीत आहेत. हे छोट्या गोष्टींसाठी आपण, किंवा एखादा फंक्शनला आपण जाऊन येतो, लग्न असेल, काही कुठल्याही फंक्शनला जाऊन येतो. आल्यावर दुसऱ्या दिवशी का नाही, तुमचं फंक्शन खूप छान झालं, जेवण किती मस्त होतं, सगळे जवळचे भेटले, छान झालं, असं तुम्ही ते होस्टला एक फोन करा. बघा किती बरं वाटते ते माणसाला. त्यामुळे बिलकुल आठवणीनं त्यांना फोन करा. मस्त झालं होतं फंक्शन, बरं आनंद मिळाला. खूप आनंद देतो आपण, काही पैसे खर्च नाही, काही नाहीये. तुमचे 2 शब्दांना दुसऱ्याला आनंद मिळतो, तर तो आनंद कशाला गमवायचा आपण. आणि कधी कधी काय होते माहिती का, आपण कन्फ्यूज होतो. कुठलंही काहीही करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, तुम्ही लग्नासाठी मुलगी बघता किंवा मुलगा बघता, 2-4 स्थळं बघितलेली असतात, ते तुम्हाला कन्फ्युजन होते कुठलं निवडायचं. किंवा आपण नवीन फ्लॅट घेतो, 2-4 ठिकाणी बघून येतो, आपल्याला आवडते, पण आपण मनात जरा कन्फ्युजन असते, कुठलं घेऊ, काय घेऊ. अशा वेळी आधी स्वतःला विचारा, सगळं प्लस मायनस पॉइंट्स बघा. ते काही तुम्हाला जमलं नाही, ते तुमचा ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्या व्यक्तीला विचारा, असं असं आहे, काय करू. अनुभवी व्यक्ती असली की बरं, आणि ते तुम्हाला गायडन्स देतील. ते गायडन्स दिल्यावरही तुम्हाला तर योग्य आहे का हे विचार करा.
आता आपण फ्लॅट घेताना काय म्हणतो, आपल्या ऑफिसला जवळ आहे का, मुलांना शाळा कॉलेज जवळ आहेत का, भाजीपाला मिळतो का, सेफ आहे का, बऱ्याच गोष्टी बघतो. त्यामुळे स्वतः परत गायडन्स घेतल्यावर पण स्वतः तुम्ही जरा आपल्या मनाशी बोला, विचार करा, पाहिजे ते कागद आणि पेन घेऊन बसा आणि नोट डाऊन करा. पुढचं, कधी आपण आपले जवळचे माणसांना लव, एफेक्शन, प्रेम हे एक्सप्रेस करायला शिकायला पाहिजे. आणि कधी कधी आपण कोणाला दुखवलं तर सॉरी म्हणायला काही हरकत नाहीये. आपण जाणून बुजून दुखवत नाही, पण कोणी दुखावलं गेलं तर सॉरी म्हणायचं, विषय मिटवून द्यायचा. आणि आपण कुठेही स्टक झालो म्हणजे अगदी पुढे जाता येत नाही, कसं इथून पार पडायचं कळत नाही, अशा वेळी शांत राहावा, मन शांत ठेवा. नक्की कोणतरी येणार आहे तुम्हाला सेव्ह करणारा, तुम्हाला वाचवणारा कोणतरी येणार आहे. देव कोणाच्या तरी रूपानं येत असतो आणि तुम्हाला तो वाचवतो, हे लक्षात ठेवा. आणि बाकी कोणालाही कधी मदत लागली की मदत करायची सवय लावून घ्या. का माहितीये का, आपण लोकाला मदत केली की आपल्याला पण लोक मदत करत असतात. बूमरँग म्हणतो आपण तसं. आपण चेंडू भिंतीवर फेकला की तो परत आपल्याकडे येतो का नाही. इन द सेम वे आपण कोणाला मदत केली की आपल्यालाही आणि अडचणीला लोक मदत करत असतात. आणि ह्याच्याशिवाय आणि एक खूप क्लेशदायक काय आहे माहिती का, लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे आपण विचार करत बसतो. आपण आपल्याबद्दल विचार करत नाही. मला माझ्याबद्दल काय वाटते हे मी विचार करत नाही, लोक काय म्हणतात ह्याचा आपण जास्त डोक्यावर त्रास करून घेतो. अहो ती लोक कोण. नेहमी आमची आईने लहानपणी म्हणायची, अजूनही आठवते, हो असं वागलं की 4 लोक काय म्हणतात, काय म्हणतील 4 लोक. अहो कोण ती 4 लोक. ती कधी येतात, आपल्या अडचणीच्या वेळेला येतात ती 4 लोक. मग नुसतं बसून तिथे नावं ठेवत असतील, म्हणू दे. ते 4 लोक काय म्हणतात हे ऐकू नका तुम्ही. तुम्ही तुमचे मनाचं ऐका, तुम्ही काय म्हणता हे ऐका. ते 4 लोकांना इग्नोर करायला शिका. काही म्हणू देत ते. ती कधी लोक आपल्या वेळेला उपयोगाला येणार नाहीत. त्यामुळे 4 लोक काय म्हणतात हे विसरून जावा. तुमच्याबद्दल विचार करा, तुम्ही तुमच्याबद्दल काय म्हणता आणि तुम्हाला काय वाटते त्याचे प्रमाणे पुढे चालत जावा. आणि मेन आपण आयुष्यात करायला पाहिजे म्हणजे बिझी राहायला पाहिजे. नुसतं वेळ वाया घालवत जाऊ नका ना. अहो वाया गेलेला वेळ परत येत नाही. 4 पैसे खर्च केले तरी हरकत नाही, ते पैसे परत येणार आहेत. पण वाया गेलेला वेळ तो परत येत नाही. आपले आयुष्यातला तेवढा वेळ हा मायनस झालेलाच असतो. त्यामुळे वेळ, मनी इज इम्पॉर्टंट म्हणतो आपण, पण मनीपेक्षा इम्पॉर्टंट काहीतरी आहे. टाइम इज इम्पॉर्टंट दॅन मनी, हे लक्षात ठेवा. नो डाऊट पैसा पाहिजे, मी मान्य करते, पैशाशिवाय काहीच होत नाहीये. पण वेळ आहे का नाही
ही तरी पैसेपेक्षाही महत्वाची आहे. का पैसा आज खर्च केला मी उद्या मिळवू शकते, पण आयुष्यातनं मी खर्च करून निघून गेलेला वेळ, तो वेळ मी परत मिळवू शकणार नाही. त्यामुळे वेळेबद्दल खूप काळजी घ्या. ह्या काही छोट्या छोट्या 4 गोष्टी आपण रोजचे जीवनात वापरल्या का नाही, बघा आपलं आयुष्य नक्की बदलणार आहे. हॅव ए गुड डे.